हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल 12th बोर्ड अकॅडमीवर। तर बघा मित्रांनो, खूप साऱ्या जणांचे कमेंट्स आलते की सर राज्यशास्त्र पेपर प्लीज। तर बघा 12वीचा राज्यशास्त्र पेपर घेऊन आलेलो आहे। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपर आहे। यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो। तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा। तर चला पाहूया आपण की कोणकोणते जे IMP क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला पेपरमध्ये येणार आहेत। तर आपण आन्सर सोबत बघणार आहोत। तर व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। वाटलंच तर व्हिडिओची स्पीड वाढवून व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओची क्वालिटी वाढवून व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला एकदम पॉश दिसेल। तर बघा प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। बघा 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारण टिंब स्वरूपाचे असते। तर बघा याचं जे आन्सर आहे ते आहे नंबरचं आंतरराष्ट्रीय। त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की भारतात महिलांच्या समस्येकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा टिंब आहे। तर बघा याचं जे आन्सर आहे ते आहे नंबरचं सक्षमीकरण। बघा सक्षमीकरण हे याचं आन्सर आहे। त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद टिंब साली घेण्यात आली। तर याचं जे आन्सर आहे ते आहे 1961। बघा नंबरचं आन्सर आहे 1961। त्यानंतर बघा 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की माहितीचा अधिकार हा टिंब एक महत्त्वाचा पैलू आहे। तर याचं जे आन्सर आहे ते आहे सुशासनाचा। बघा नंबरचा आन्सर आहे सुशासनाचा। त्यानंतर 5 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे टिंब हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। तर बघा याचं जे आन्सर आहे ते आहे नंबरचं अलिप्ततावाद। तर बघा अशा प्रकारे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला आहे आणि 5 मार्क्स इझिली भेटले आहे। तर बघा हा जो क्वेश्चन आहे हा IMP क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन नक्की करून जा। त्यानंतर चला समोर जाऊया। बघा समोर येते पुढील प्रत्येकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। बघा तुम्हाला प्रत्येकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे आणि इझिली 3 मार्क्स घ्यायचे आहे। तर यामधली हे नंबरची जोडी चुकीची आहे। बघा व्लादिमीर पुतिन यापुढे दक्षिण सुदान इथं लिहिलेलं आहे। तर दक्षिण सुदान आपल्याला इथं काढायचं आहे आणि तुम्हाला इथं रशिया लिहायचं आहे। बघा व्लादिमीर पुतिन दक्षिण सुदान न लिहिता इथं तुम्हाला रशिया लिहून हे जे चुकीची जोडी आहे हे दुरुस्त करायची आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे। त्यानंतर बघा समोर 2 नंबरवर जे चुकीची जोडी आहे, तर यामधली जी चुकीची जोडी आहे ती आहे नंबरची नियोजन आयोग। बघा नियोजन आयोग, निर्वाचन आयोग। तर इथं निर्वाचन आयोग हे खोडायचं आहे आणि इथं नायजेरिया लिहायचं आहे। बघा इथं नायजेरिया तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे। त्यानंतर बघा समोर 3 नंबरमध्ये चुकीची जोडी हे आहे की बोको हराम। बघा नंबरची बोको हराम बांगलादेश। तर बघा तुम्हाला इथं स्पेन लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे। त्यानंतर समोर येते प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय कारण निवडून विधाने पूर्ण करा। बघा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे। 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता। बघा तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे की कॅटलोनियाला रिकामी जागा या देशांपासून स्वातंत्र्य हवे आहे। तर याचं जे आन्सर आहे ते आहे नंबरचं स्पेन। बघा कॅटलोनियाला स्पेन या देशापासून स्वातंत्र्य हवे आहे असं याचं आन्सर आहे। असं आन्सर तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल। त्यानंतर बघा समोर तुम्हाला 2 नंबरवर विचारलेलं आहे 1972 साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद रिकामी जागा येथे झाली। तर बघा याचं जे आन्सर आहे ते आहे नंबरचं स्टॉकहोम। बघा स्टॉकहोम असं याचा आन्सर आहे। तुम्हाला असं लिहावं लागेल की 1972 साली संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरणाविषयक परिषद स्टॉकहोम येथे झाली असं तुम्हाला पूर्ण आन्सर लिहावं लागेल, तेव्हाच तुम्हाला 1 मार्क्स मिळेल। त्यानंतर चला समोर बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की जहालवादी डावे गट पायाभूत विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करतात कारण। बघा तुम्हाला 3 कारण दिलेले आहेत। यामधलं करेक्ट कारण कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे। तर बघा यामध्ये कचं जे कारण आहे नंबरचं कारण करेक्ट आहे। बघा शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा असतो। तर हे करेक्ट आन्सर आहे। हे कारण तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे। त्यानंतर बघा समोर आहे 4 नंबर लोकपालन ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली। तर बघा याचं जे आन्सर आहे ते आहे नंबरचं स्वीडन। बघा लोकपालन ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आली। तर असं याचा आन्सर तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल। त्यानंतर चला समोर जाऊया। बघा प्रश्न क्रमांक ड दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। बघा तुम्हाला इथं विधानं दिलेली आहे। या विधानांसाठी तुम्हाला एक समर्पक संकल्पना लिहायची आहे आणि बघा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे। तुम्हाला 4 मार्क्स इझिली घ्यायचे आहे। तुम्ही 4 मार्क्स इझिली घेऊ शकता। बघा तुम्ही कसे 4 मार्क्स घेऊ शकता मी तुम्हाला सांगतो। तर बघा मी हा जो पेपर तुम्हाला सांगत आहे हा मोस्ट IMP क्वेश्चन पेपर आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि आतापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल। तर चला हे जे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। तर हे संकल्पना कशा लिहायच्या आहे हे आपण पाहूया। तर बघा हे जे मी तुम्हाला IMP क्वेश्चन्स देत आहे हे तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील। तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा विदाऊट स्किप बघा। तर बघा 1 नंबरवर तुम्हाला दिलेला आहे की आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण। तर बघा आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण, तर इथं तुम्हाला लिहायचं आहे पर्यावरण। पर्यावरण तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे। त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की या क्रांतीमुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला। तर इथं तुम्हाला लिहायचं आहे हरित क्रांती। हरित क्रांती तुम्हाला लिहायचं आहे इथं आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे। त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग। बघा मार्च 23-25। तर इथं तुम्हाला असं लिहायचं आहे की सुशासन तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे। त्यानंतर बघा 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की
प्रशासनात माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती, तर इथं तुम्हाला लिहायचं आहे ई प्रशासन. ई प्रशासन तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 4 मार्क्स इझिली घेऊ शकता. एकदम सोपा क्वेश्चन्स आहे. तुम्हाला इथं नावं लिहायचे आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला एक नावाचा 1 मार्क्स आहे, तर अशा प्रकारे 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तर बघा हे प्रश्न तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 1 ई, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. बघा गटात न बसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आणि लिहायचा आहे आणि इझिली 4 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे. बघा हा पण 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. इझिली तुम्ही 4 मार्क्स घेऊ शकता. बघा तुम्हाला 1 नंबरमध्ये दिलेला आहे बांगलादेश, भूतान, श्रीलंका, पोलंड. तर यामधला जो वेगळा घटक आहे तो आहे पोलंड. बघा पोलंड हा वेगळा घटक आहे. हा पोलंड वेगळा घटक तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला दिलेला आहे कॉपीराइट, टेलिफोन, ट्रेडमार्क आणि पेटंट. तर यामधला गटात न बसणारा शब्द टेलिफोन आहे. बघा टेलिफोन शब्द गटात न बसणारा आहे, हा तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला दिलेला आहे आर्थिक समता, शोषण, तस्करी, निरक्षरता. तर बघा यामधला जो गटात न बसणारा शब्द आहे तो आहे शोषण. बघा शोषण हा शब्द तुम्हाला गटात न बसणारा शब्द आहे, तर हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 4 नंबर पारदर्शकता, भ्रष्टाचार, उत्तरदायित्व, त्यानंतर प्रतिसादात्मक. तर यामधला जो गटात न बसणारा शब्द आहे तो आहे भ्रष्टाचार. बघा भ्रष्टाचार शब्द हा गटात न बसणारा आहे, हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क्स इझिली मिळतात. हा पण क्वेश्चन्स IMP आहे. हा पण क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर आहे प्रश्न क्रमांक 2, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. बघा इथं तुम्हाला विचारलेलं आहे ब्रिक्सचे सदस्य देश. तुम्हाला ब्रिक्सचे सदस्य देशांची नावे लिहायची आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला 4 देशांची नावे लिहायची आहे आणि 4 मार्क्स घ्यायचे आहे. तर तुम्ही कसे लिहिसाल, तर इथं एक टिप्स आहे. बघा एक टिप्स आहे. तर टिप्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येईल, तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हां आतापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा इथं एक टिप्स अशी आहे, तर तुम्हाला इथं विचारलेलं आहे की ब्रिक्सचे सदस्य देश. तर बघा इथं तुम्हाला लिहायचं आहे ब्रिक्स. बघा इथं आपण ब्रिक्स लिहिलं तर बी म्हणजे ब्राझील, बी म्हणजे भारत, आर म्हणजे रशिया आणि सी म्हणजे चीन. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला 4 नावे लिहायची आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा अशा या टिप्सनुसार तुम्ही हे जे 4 नावे आहेत, हे 4 नावे तुम्ही इझिली लिहू शकता आणि इझिली 4 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर आहे प्रश्न क्रमांक 2ब. बघा प्रश्न क्रमांक 2ब, पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे, त्यावर तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहे. तुम्हाला त्या प्रश्नांची इझिली आन्सर द्यायचे आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं क्वेश्चन्स विचारलेले आहे, 2 महासागरांची नावे लिहा. बघा तुम्हाला 2 महासागरांची नावे लिहायची आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा एक आहे हिंदी महासागर, तर बघा इथं आहे पॅसिफिक महासागर, बट इथं बरोबर दिसत नाही आहे. पण तुम्हाला पेपरमध्ये करेक्ट नकाशा दिला जाईल, त्यामध्ये तुम्हाला इझिली नाव पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 महासागरांची नावे लिहायची आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की भारताच्या शेजारील 3 राष्ट्रांची नावे लिहा. बघा भारताच्या शेजारील 3 राष्ट्रांची नावे तुम्हाला लिहायची आहे आणि इझिली 3 मार्क्स घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इझिली 5 मार्क्स घेऊ शकता. बघा भारताच्या शेजारील 3 राष्ट्रांची नावे, तर बघा इथं आहे पाकिस्तान, त्यानंतर भूटान, त्यानंतर तुम्ही नेपाळ सुद्धा लिहू शकता आणि बांगलादेश सुद्धा लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही 3 नावे इझिली लिहू शकता आणि इझिली 3 मार्क्स घेऊ शकता. तर बघा एकदम सोपा क्वेश्चन्स आहे. तुम्हाला नकाशामध्ये नाव पाहायचे आहे आणि इझिली नावे लिहायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन्स आहे, हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर चला समोर बघा. समोर आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा, कोणतेही 5. बघा 10 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 10 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. तुम्हाला लिहायचं आहे की हे विधान चूक आहे की बरोबर आहे आणि याचं तुम्हाला सकारण स्पष्ट करायचं आहे. तर बघा तुम्हाला यामधले कोणतेही 5 सकारण स्पष्ट करायचे आहे आणि चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 10 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की मास्त्रिक करार युरोपाच्या संरक्षणासाठी करण्यात आला. तर बघा हे जे विधान आहे, हे पहिलं विधान चूक आहे. तर बघा याचं जे आन्सर आहे, हे चूक आहे की बरोबर आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. सकारण जर मी सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. यासाठी मी हे जे विधान आहे, हे चूक आहे की बरोबर आहे हेच तुम्हाला सांगणार आहे. तर बघा 2 नंबरवर आहे सक्षमीकरणामुळे दुर्बल घटकांचा विकास होतो. तर बघा हे पण विधान चूक आहे. सक्षमीकरणामुळे दुर्बल घटकांचा विकास नसते होत. तर हे जे विधान आहे, हे विधान चूक आहे. त्यानंतर बघा 3 नंबर, भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. तर बघा हे जे विधान आहे, हे बरोबर विधान आहे. त्यानंतर बघा 4 नंबरचं विधान जे आहे, ते आहे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण ग्राहक न्यायालय करते. तर बघा हे जे विधान आहे, हे विधान चूक आहे. त्यानंतर बघा 5 नंबर, LTT बांगलादेशातील तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढत होती. तर बघा हे जे विधान आहे, हे विधान आहे चूक. त्यानंतर बघा 6 नंबरचं जे विधान आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी करण्यात आली. तर बघा हे जे विधान आहे, हे विधान बरोबर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी करण्यात आली. हे विधान एकदम बरोबर आहे. त्यानंतर बघा 7 नंबर, सागरमाला या योजनेत रस्त्याचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. तर बघा हे जे विधान आहे, हे विधान चूक आहे. तर अशा प्रकारे बघा हे विधान चूक आणि बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला चूक आहे की बरोबर आहे हे लिहायचं आहे आणि याचं सकारण स्पष्ट करायचं आहे आणि इझिली 10 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर आहे प्रश्न क्रमांक 4, पुढील विधानांचा सहजबंध स्पष्ट करा, कोणतेही 3. बघा कोणतेही 3 सहजबंध स्पष्ट तुम्हाला करायचे आहे आणि इझिली तुम्हाला 9 मार्क्स घ्यायचे आहे. बघा एक सहजबंध तुम्हाला 3 मार्क्ससाठी आहे, असे तुम्हाला 3 सहजबंध पूर्ण करायचे आहे आणि इझिली 9 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हे जे प्रश्न आहेत, हे क्वेश्चन्स एकदम IMP क्वेश्चन्स आहेत. तर हे क्वेश्चन्स नक्की करून जा. त्यानंतर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 5,
पुढील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा, कोणतेही 3. बघा, या कोणत्याही 3 विषयावर तुमचे मत स्पष्ट करायचे आहे आणि 12 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचे आहे. बघा, कोणतेही 3 विषय तुम्हाला घ्यायचे आहे, त्यावर तुम्हाला 25 ते 30 शब्द मांडायचे आहे आणि इझिली 12 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, हे पण क्वेश्चन्स तुम्ही करून जा. हे पण क्वेश्चन्स IMP आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर आहे प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. बघा, कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली 10 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, एक प्रश्न आहे 5 मार्क्ससाठी, असे तुम्हाला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 10 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, हे जे 4 प्रश्न आहे, हे 4 प्रश्न पण तुम्ही नक्की करून जा. आणि हां, या व्हिडिओवर 1000 प्लस लाईक झालेच पाहिजेत. आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन पण येते. तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर बघा, समोर आहे प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात लिहा. बघा, 10 गुण आहेत तुम्हाला. 10 गुणासाठी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे आणि 150 ते 200 शब्दामध्ये तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला 10 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला इथं एक प्रश्न, त्यानंतर हा 2 प्रश्न. बघा, 2 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. या 2 प्रश्नांवरून तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचा आन्सर लिहायचा आहे आणि इझिली 10 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे हा IMP पेपर आहे आणि या पेपरचे आन्सर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर नेक्स्ट पेपर तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हां, आतापर्यंत पण या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.